204 किलोमीटरचा प्रवास दाखवतो आहे. 4 तास 2 मिनटाचं टायमिंग दाखवतो आहे. इकडं टाकी फुल करून घेतली आहे गाडीची. आणि आम्ही आत्ता सकाळच्या वाजलेत 6, 5:55 झालेत. प्रवासाला सुरुवात करतो आहे नवी मुंबईतून. जरी 4 तासाचा प्रवास दाखवत असला तरी तो 4 तासात होणार नाही आहे, कारण जेव्हा बाईकवरून जातो ना तर मध्ये ब्रेक घेणं आवश्यक आहे. तर आता पहिली सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. आम्ही चाललोय गावी पालखीसाठी. आणि आम्ही आज दरवेळेस ट्रेनने जातो, पण आज आम्ही बाईकने चाललो, म्हणजे आमच्या स्कूटरने चाललो. तर इकडे माझ्यासोबत प्रिया पण आहे. प्रिया फुल पॅकिंग करून तयार आहे. थंडी वाजली होती. सकाळी निघालोय 6 वाजता आणि आता वाजलेत 7 वाजलेत. 1 तास झाला जवळजवळ. 1 तास जास्त आला नाही, 1 तासच झाले. आणि आता अजून 176 किलोमीटर दाखवत आहे. आम्ही खेडला जाणार आहोत. खेडचा मॅप इथं सेट केला आहे. 1 तास दाखवतो आहे. सकाळी 4 तास दाखवत होते, आता 3 तास 15 मिनटं झालेत, म्हणजे 45 मिनटं झालेत. मुंबईतनं पनवेलला आलो आहे आम्ही. आणि इकडे जर बोर्ड बघाल, अलिबाग, पेण, महाड आणि गोवा तर नाही, लांब आहे. पण आपल्याला जायचं आहे खेडला. तर आजचा प्रवास असणार आहे मुंबई ते खेड ॲक्टिवा स्कूटरवरती. आणि इकडं अजून 3 तासाचं रनिंग आहे. रिया पहिल्या 45 तासातच फुल झाली आहे. तिला सांगत होतो गाडीवर येऊ नको, तरी पण ती आली आहे. तर आत्ताचा जो प्रवास असणार आहे ना, तो आमचा डायरेक्ट आता खेड असणार आहे. डायरेक्ट नाही, मध्ये आम्ही थांबणार आहोत. तर आता घरून शूट नाही केलं आहे, कारण सकाळी काळोख होतं थोडं, त्यामुळे बोलू पुढे जाऊन व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर जाऊया. आजचा प्रवास कसा होतोय ते बघूया. सकाळ सकाळ आहे ना, आधी वाटलं नाही एवढी थंडी असेल. आता 7 वाजले तरी बऱ्यापैकी थंडी लागते आहे. आणि आम्ही एक जॅकेट आणलंय. दुसरं जॅकेट बोललो गर्दी म्हणजे जास्त बॅगेत वजन नको म्हणून दुसरं जॅकेट घेतलं नाही आम्ही. आता थंडी अशी लागते ना, फुल कापरा भरलाय. बघू अजून 1 तासभर तरी जोपर्यंत ऊन नाही येत आहे, 1-1.5 तास, 8 साडेआठ वाजेपर्यंत ऊन यायला सुरुवात होईल. त्यावेळेस जरा बरं वाटतं. आता असं गारटलोय ना, तरी पण 50 मिनिट आहे, तरी मला गार व्हावं लागतं. लास्ट टाइम आम्ही आमच्या वाडीतली फोटो होती, त्या होता अजय सुरेंद्र होता, होता माझ्याबरोबर. चला चला गेलो तो बाईकने. त्याच्यानंतर आज परत होता कॅमेरामॅन आहे, त्यामुळे सांगतो गाईड करायला लागते काय घ्यायचं काय काय. बघूया किती दाखवत आहे ते व्हिडिओमध्ये काय काय. सगळ्या फायनली सूर्यदेवांचं दर्शन झालेलं आहे. आत्ता अशी थंडी तर जाम आहे, का थंडी गेली का जाम गारटले नव्हतं एवढं थंडी असेल म्हणून. गाडीवर तर आणखीनच लागते थंडी. तासभर तरी अजून वाट बघायला लागेल. सूर्यदेव कडक एकदम जरा बरं वाटेल. तर आता वाजले 8:30 आणि नॉनस्टॉप आम्ही डायरेक्ट माणगावला आलो आता. आणि आता जरा एक छोटासा ब्रेक घेतला आहे. गाडी थांबवली साईडला. गाडी एक 10-15 मिनटं झाली आम्ही ब्रेक घेतला आहे. आणि वाजले 8:30 झालेत. आणि इकडं मॅडम पण तयार आहेत. अजून किती किलोमीटर आहे माहिती आहे का? अजून 100 किलोमीटर आहे. पाऊण तास आहे, 1 तास 45 मिनिटं, सॉरी 1.5-2 तास अजून रनिंग असणार आहे. आणि इकडं आमची गाडी आहे उभी. आता जरा ऊन पण आलंय आणि बरं वाटतंय जरा. तर मगाचपासून आहे ना जाम गारटलो होतो. तर पुढचा प्रवास चालू करू. 1.5-2 तासाची रनिंग बाकी आहे अजून आमची. आणि आता बऱ्यापैकी ऊन पण आलाय. एवढं काय वाटलं नाही प्रवास. जरा भूक लागली आहे, पोटा पाण्याचं बघायला लागणार आहे. बघूया कुठेतरी
नाश्ता करायचा आहे. रस्ते पण चांगले आहेत, म्हणजे एवढं काय वाईट नाही, बऱ्यापैकी म्हणजे नाही. आत्तापर्यंत तरी आम्हाला रस्ता चांगलाच मिळाला. पुढे पण चांगलेच आहेत, एवढं काय आता रस्त्याचा प्रॉब्लेम राहिला नाही. बघूया किती वाजता पोहोचतोय. इथे नाश्त्याला बघा काय मागवलं आहे, ऑमलेट पाव मागवला आहे. इथे एक झालं आहे खाऊन आणि इथे आणखीन एक ऑमलेट पाव मागवलं आहे. 2 पाव आणि गरम करून आहे, मस्त आहे, गरम गरम आहे. इकडे प्रिया पण आहे, एकाचा फडशा वाढून झाला आहे इथे आमचा. आणि इथं दुसरं आहे ना, टेस्ट करतो, मस्त आहे. सकाळ सकाळ थंडीतून गारटलो होतो आणि आता याच्याबरोबर एक नंबर, मजा आली. ऑमलेट पाव इथं जवळपास संपला आहे, पण आम्ही फिनिश करतो आता. इकडे आले, चहा आले, एक काळी चाय आणि एक नॉर्मल आपला दुधाचा चहा आहे. आता चहा पिऊन घेतो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता आम्ही चाललो आहे पुढच्या प्रवासाला. इकडे बघा, अजून 1.5-2 तासाचा मागाशी जो टाईम दाखवला होता ना, त्यावेळेस आम्ही थांबलो होतो, तो त्यामुळे तोच टाईम आहे. नाश्ता वगैरे झाल्यानंतर आता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. बऱ्यापैकी आता ऊन आलं आहे आणि आता थंडी थोडी कमी लागते आहे, म्हणजे गाडीवर एवढी नाही लागत आहे. हवा आहे तोपर्यंत लागते. चला पुढचा प्रवास सुरू करूया. 2 तासात, 2.5 तासात डायरेक्ट घरी असणार आहे. मजा आली, थोडं सकाळ सकाळ गारटलो. आता नाश्ता वगैरे केल्यानंतर जरा बरं वाटतं आहे. इकडं पाठी प्रिया आहे, दिसते की ना माहिती नाही. पुढचा प्रवास सुरू करूया. ट्रॅफिक जी बघताय ना, माणगावला आहे. माणगावला आम्हाला भेटलं थोडीशी ट्रॅफिक बऱ्यापैकी होती, 15-20 मिनटं अडकलो ट्रॅफिकमध्ये. आता ट्रॅफिक झाली ओपन, रस्ता सुटला माणगावलाच ट्रॅफिक होती आणि आतापर्यंत कुठे ट्रॅफिक नव्हती भेटली. माणगावला पण जास्त नाही, 10-15 मिनटं फक्त ट्रॅफिक भेटली. बाहेर आलं. माणगाव सोडलं आहे आम्ही आणि आता असलो आहे महाडमध्ये. महाडमध्ये आल्यानंतर डाव्या हाताला ना डोंगरावरती लेण्या बघायला मिळतात. त्या पावसाळ्यात आलात ना तर या डोंगरावरती एकदम हिरवंगार असतं, भारी वाटतं बघायला. प्रवासात काहीतरी असं वेगळं बघायला मिळालं ना ते मन प्रसन्न होतं. माईकचं थोडं कनेक्शन काय तुटलं होतं, त्यामुळं व्हॉईस ओव्हर करतो आहे. तर प्रवास ओव्हरऑल मस्त होत होता, मजा येत होती. थोडंसं ऊन वाढायला सुरुवात झाली होती, पण एवढं नव्हतं. सकाळपासून जे गारटलं होतं ना, त्यामुळे त्या उन्हाची गरज पण होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला एका गोष्टीची जी कमी जाणवत होती ना, ती झाडं. जुना मुंबई गोवा हायवे आणि नवीन हायवे ह्याच्यात जी प्रामुख्याने कमी होती ती झाडं. जुन्या रोडवरती झाडं खूप होती, त्यामुळे कुठेही गाडी थांबून तुम्ही विसावा घेऊ शकत होतात, सावलीचा वगैरे. पण आत्ता गाडी थांबवता वेळी नवीन हायवेला तुम्हाला 10 वेळा विचार करावा लागतो की कुठे झाड दिसते का, त्या झाडाच्या आडोशाला आम्ही थांबू. ही खूप मोठी गोष्ट आहे की झाडे जेव्हा रस्ता बांधायला घेतला तेव्हा तोडलीत नक्कीच, पण ती झाडं लावलेली नाहीत किंवा लावण्यात पण येणार नाहीत कधी असं वाटतंय. रोडचंच काम एवढं लेट झालं आहे, त्यामुळे झाडांची अपेक्षा ठेवणंच चुकीचं झालं आहे. फक्त ही कमी जी आहे ना ती प्रवासात जागोजागी जाणवत होती.
तर आमचा हा व्हिडिओ शूट होत होता, पण व्हॉईस त्याच्यात जो ब्रेक होत होता आणि कट होत होता. कदाचित माईकचं कनेक्शन लूज होतं, त्यामुळे ते आवाज व्यवस्थित येत नव्हता, म्हणून व्हॉईस ओव्हर करतो आहे, समजून घ्या. तर आम्ही 10:30च्या आसपास पोलादपूरला पोहोचलो. पोलादपूरला आम्हाला ट्रॅफिक नाही मिळेल, कारण पोलादपूरला जी हायवेवरती रचना केली आहे ती अंडरग्राऊंड आहे, म्हणजे ब्रिजवरून पोलादपूर सिटी आहे आणि खालून जर तुम्ही गेलात तर हायवेने सरळ बायपास होतो आपलं, म्हणजे पुढे जातो, जेणेकरून आपल्याला ट्रॅफिकचा सामना करावा लागत नाही. पोलादपूरचं हे नियोजन भारी होतं, म्हणजे पोलादपूरचा जो हायवेवरती नियोजन केलं होतं ते नियोजन छान होतं, कारण ट्रॅफिक जशी माणगावमध्ये आपल्याला ट्रॅफिक मिळाली तशी इथं पण मिळू शकली असती, कारण जर सिटीतून रोड काढला असता तर, पण त्यांनी बायपास दिला आहे. तर हा प्रवास करतेवेळी ऊन तर वाढत होतं आणि आम्हाला आमचं अजून अंतर बरंच कापायचं होतं, त्यामुळं शक्य तेवढं लवकर जायचं होतं, कारण ऊन वाढलं तर उन्हाच्या झळा पण बसणार होत्या. त्यामुळे आम्ही प्रयत्न करत होतो लवकरात लवकर स्पीड पण कंट्रोलमध्ये ठेवायचं होतं आणि पुढचा प्रवास करणार होतो. आणि पुढे रस्त्याच्या मधोमध हायवेवरती गाईचं आगमन झालं होतं. गावाकडं जेव्हा येतं ना, जेव्हा गावं लागतात तेव्हा बरीच अशी गुरं आहेत ना, जनावरं रस्त्यावरती अचानक एंट्री करतात, म्हणजे त्यांचा तो वाटच असते, ते हायवेमध्ये ते आलं आहे त्याला काय आपण बोलू नाही शकत. त्यामुळे ते दिवसभर सुटलेले असतात जनावरं, ते वाटेवर रस्त्यावर येतात. शक्यतो टर्नमध्ये आले तर गाडी कंट्रोल करायला थोडीशी अवघड होते. आणि आमच्या आधी, या व्हिडिओच्या आधी पण एक ठिकाणी असं झालं होतं, आम्ही 55च्या स्पीडला होतो आणि अचानक गाय आडवी आली होती, पण काय कंट्रोल झालं. तर आता पुढचा प्रवास सुरू राहील. जुन्या हायवेला पहिला घाट लागला ना की समजायचं भाई गाव जवळ आलं आहे, म्हणजे खेडवाल्यांसाठी. तर आम्हाला आता तो घाट नाही लागत, त्यामुळे कारण सगळ्यांनाच नाही लागत, कारण आत्ता टनेल म्हणजे बोगदा चालू झालेला आहे, बरेच दिवस झाले. तर हा बोगदा आला आणि गावाजवळ आल्याची एक जी फिलिंग असते ना, ती मनामध्ये झालं की बाबा आपण आता आपल्या गावाच्या जवळ आलो, कारण कशेडी बोगदा जवळ आला की गाव आल्याचं एक फील येतं आहे. तर आता बोगदा सुरुवात. कशेडीचा बोगदा संपलाय आणि समोरून ट्रेन चालली आहे, कोकण रेल्वे. एक नंबर फील आहे, दरवेळेस आम्ही ट्रेनने येतो आणि आज इकडे बघायला तर आम्ही गाडीवर आहोत आणि तिकडून ट्रेन गेलेली आहे. हा ब्रिज आहे रेल्वेचा, कोकण रेल्वे. बोगद्यातून आम्ही आता बाहेर आलो आणि ट्रेनचं दर्शन झालं, भारी वाटतं. तर ट्रेन पण आता गेलेली आहे. ही कोणती ट्रेन असेल? दिवा असेल ना ही? दिवाच असेल. 11:15 झाले म्हणजे दिवा आहे.
विवाह असेल 11:15 असा, कारण की 11 साडे 11ला खेळला जाते. आता कोकण रेल्वेचा ब्रिज आम्ही क्रॉस केलेला आहे. कशेडी बोगदा पार केल्यानंतर आम्ही आलो आहे भरणा नाक्यावर आणि भरणा गावचे ग्रामदैवत आई काळखाई मातेचं मंदिराचं दर्शन झालं आणि मन एकदम प्रसन्न झालं, कारण इथं आल्यावरती एकदम वेगळीच काय बोलतात एक वेगळंच वातावरण असतं आणि सगळ्या पालख्यांचं वातावरण असल्यामुळे आहे ना गावोगावी एक प्रसन्न वातावरण निर्माण झालेलं आहे. गावी चाललाय सीझन कलिंगडचा आणि इकडं बघा स्टॉक ठेवला. किती किलोचं असेल? 16 16 15,800 15,850. कलिंगड बघा एवढा आहे स्टॉक आहे. आणि आम्ही घेतला आहे 3.5 किलोचा. तो 15 किलोचा कलिंगड आहे येते. हां फायनली आता आमच्या स्टॉपजवळ आलो आहे. चिंचघर मेटकर वाडी एंट्री झालेली आहे. खेडमधून एंट्री केली आहे आणि आमच्या गावच्या इकडे आलो आहे रस्त्याला, म्हणजे आपल्या वाडीतल्या मेटकरवाडी. हा जो प्रवास होता सकाळी 6 वाजता आम्ही चालू केला होता आणि सकाळी 6ला आत्ता मेटकरवाडी जाऊ दे म्हणजे आता 5 मिनटात पोहोचेन मी घरी. मला डायरेक्ट घरी जाऊनच तर उन्हाळ्याचं जर वातावरण बघायला तर बऱ्यापैकी असं सगळं गवत वगैरे सुकलेलं दिसत. आणि पावसाळ्यात जर तुम्हाला नंतर आलात तर जी ग्रीनरी तुम्हाला दिसते पावसाळ्याची एक नंबर असते. उन्हाळ्यात तुम्हाला एवढं काय बघायला दिसणार नाही. सगळं सुकं गवत आणि झाडांची पानं गेली. समोर जो मंदिर येणार आहे तो आमच्या वाडीतील हनुमान मंदिर आहे. माझ्या चॅनलला जर व्हिडिओ आहेत त्यात बऱ्यापैकी त्या मंदिराचे या लोकेशनचे व्हिडिओ आहेत, रील्स वगैरे इकडे दिसतात तुम्हाला. तर इकडे आता तुम्हाला दिसत असते की आमच्या वाडीतली इकडे झाली. माझं रील पण एक मी टाकली होती आणि इथे आमच्या वाडीतल्या पाण्याच्या टाक्या आणि इकडे बघा आमच्या घराच्या इथं आलेलो आहे. आमचं घर आहे आणि इकडे बाबा बसलेत सगळे. तर मंडळी सकाळी 6 वाजता सुरू केला होता प्रवास मुंबई ते खेड कोकण आणि बाईकवरून म्हणजे स्कूटरवरून ॲक्टिवा. तर 6 वाजता गुगल मॅपला जेव्हा सकाळी गुगल मॅप लावला होता त्यावेळेस दाखवलं होतं 4 तासाचा प्रवास नॉनस्टॉप. पण मधल्या पिरियडमध्ये आम्ही 2-3 वेळा थांबलो. एक म्हणजे नाश्ता वगैरे केला, चहा नाश्ता झाला. त्याच्यानंतर आम्ही एक वेळ पेट्रोल भरायला थांबलो, तिथे ब्रेक घेतला एक 10 मिनटाचा. त्यानंतर मध्ये आणखीन परत एक 10-1 मिनटं थांबलो. असे 3 ते 4 ब्रेक घेतले आणि फायनली 6 ते 11 असा 5 तासाचा प्रवास करून आम्ही आमच्या गावी पालखीसाठी आलेलो आहोत. हा प्रवास खूप भारी होता आणि दरवेळेस ट्रेनचा प्रवास असतो पण यावेळेस टू व्हीलरने आलो आणि टू व्हीलरचा अनुभव वेगळा असतो. एक हौस असते गावी यायची, त्यामुळे एवढा काय त्रास जाणवला नाही. मजा आली. उलट सकाळी थंडी होती, गार लागत होता आणि जसं जसं ऊन वाढत गेलं तसं गरमी व्हायला लागली आणि आत्ता गरमी एवढी वाढली की आता पूर्ण घामाघूम व्हायला होते. आता घरी आलो आहे, घरच्या टेरेसवरती आहे. हा व्हिडिओ इथं संपवण्याची वेळ झाली. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट आणि लाईक नक्की करा. चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. आणि हा आमच्या टेरेसवरून दिसणारा आमचा मंदिराचा नजारा. उन्हाचं दृश्य थोडं वेगळं आहे, पाऊस वगैरे येते. पावसाचं वेगळं आहे, पाऊस नाही पावसाचं वेगळं दृश्य येतं आणि उन्हाचं बघा जरा झाडं वगैरे सगळी पानं सुकलेत. चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.